नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत. जीवानी काव्याला सरप्राईज देण्यासाठी एक पार्टी ठेवण्यात आलेली असते. तेव्हा पार्टीसाठी काव्या तयार होऊन येते, तर पार्थ तिच्याकडे पाहतच राहतो. त्यावेळेस नंदिनी पार्थला बोलते, पार्थ आता काव्य आली आहे, तुमच्याकडून कुठलेही काम होणार नाही. तेव्हा पार्थ तिला बोलतो, काव्यासमोर पेन ड्राईव्ह ओपन करून सर्वांना दाखवता येणार नाही, कारण ते सरप्राईज राहणार नाही. आणि तेव्हा नंदिनी त्याला उत्तर देते, आता आपण त्या दोघांना असे सरप्राईज देणार आहोत की दोघेही आनंदित होतील. आणि आपण पाहतो पार्टीला सुरुवात होते. त्यावेळेस पार्थ नंदिनी हे सर्वांच्या समोर सांगतात की 1 वर्षापूर्वी आम्ही एकमेकांच्या जवळ आलो आणि आमचे लग्न झाले. हा 1 वर्षाचा प्रवास म्हणजे नाते, प्रेम आणि विश्वासाचा आहे. आणि आपण बघतो काव्या, नंदिनी, जीवा, पार्थ यांचे लग्नानंतरचे फोटो दाखवले जातात. आणि हे सर्व फोटो आणि आठवणी पाहून सर्वजण आनंदित झालेले असतात. आणि तेव्हा अचानक काव्याचे आणि जीवाचे लग्ना अगोदरचे फोटो दाखवले जातात. आणि तेव्हा दोघांचे एकत्रित फोटो पाहून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो व सर्वजण हे अवाक होऊन एकमेकांकडे पाहू लागतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या व जीवाचे लग्नाआधीचे प्रेम यांचा परिणाम पार्थ, नंदिनी, जीवा व काव्या यांच्या नात्यावर होणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.